श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 28 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी आलेला आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा एक अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा दिवस मानला जातो. आपण सर्वच महिला ज्या आहेत, बहिणी ज्या आहोत, तर त्या आपण माहेरी जात असतो आणि माहेरातून येताना आपण या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या सोबत घेऊन येत असतो. तर आता आपल्याला चुकून देखील काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या माहेरातून आपल्याला सोबत आणायच्या नाहीये. कारण की बघा, आपली आई असते, वडील असतात, तर ते आपल्याला काळजीपोटी प्रेमापोटी म्हणत असतात की हे ने बेटा, तर आपल्याला ते आणायचं नाहीये. आता कोणत्या वस्तू आणायच्या नाही, कोणती चूक आपल्याला करायची नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. कारण की ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा असणार आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद जो आहे तर तो आपल्या पाठीशी राहावा, म्हणून आपल्याला माता लक्ष्मीचा नामजप जो आहे तर तो जास्तीत जास्त करायचा आहे. बघा, यंदा 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी रक्षाबंधन आलेला आहे. या दिवशी सगळीकडे फार आनंदच आनंद राहणार आहे. वातावरण आपल्याला बघायला मिळत असतं. हे दोन्हीही सण एकत्र येत असतात. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र आणि महत्वाचे सण म्हणून देखील ओळखले जातात. रक्षाबंधन हा सण जो आहे तर तो महाभारतातील ग्रंथामध्ये याचा प्राचीन संदर्भ जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो. यामध्ये देव आणि रावण आणि असुर यांच्यातील संघर्षांचा देवाचा विजयी झाल्यानंतर या सणास सुरुवात झाली होती. पवित्र दिवशी बहीण भावाला अक्षदा लावून हाताच्या मनगटावरती रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते. बघा, रक्षाबंधन हे वाईट शक्तीपासून भावाचं रक्षण करणारी म्हटले गेले आहे. सकारात्मक ऊर्जा आणि पवित्र धागा बांधून आपण आपल्या भावाच्या जीवनातील जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, संकट आहे तर ते कमी करत असतो. राखी म्हणजे फक्त रक्षाबंधन नाही बरं का, तर त्याच्या जीवनातील जेवढं काही दुःख, दारिद्र्य, संकट आहे तर ते कमी करण्याचं याला रक्षासूत्र म्हटलं गेलं आहे. म्हणूनच या नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी ही भावाच्या मनगटावरती आपण बांधत असतो. तर रक्षाबंधन हा सण फक्त भावी भक्तासाठी, बहीण भावापुरताच नसतो, तर समाजामध्ये सर्व स्त्रियांचा आदर, सन्मान, मान आणि बहीण भावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस मानला जातो. म्हणूनच आज या रक्षाबंधनच्या दिवशी अतिशय अत्यंत महत्वाची आणि सोपी माहिती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. बघा, यंदा नारळी पौर्णिमेच्या दिवशी 2 दिवस हा सण जो आहे तर तो 27 आणि 28 तारखेला आलेला आहे. अशा दोन्हीही दिवशी आपल्याला हा सण जो आहे तर तो नक्कीच साजरा करता येणार आहे. परंतु रक्षाबंधन आपल्याला 28 तारखेला साजरा करायचा आहे. या नारळी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 27 ऑगस्ट सकाळी 9:11 सुरू होणार आहे आणि तिथीची समाप्ती ही 28 ऑगस्टला म्हणजे सकाळी 9:47 होणार आहे. म्हणून रक्षाबंधन आपल्याला 28 तारखेलाच साजरा करायचं आहे. बघा, या दिवशी भद्रकाळ सुद्धा असणार आहे. भद्रकाळामध्ये चुकून देखील भावाला राखी बांधू नका. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये रक्षाबंधनाचं जे महत्व आहे ते खूप सांगितलं गेलेलं आहे. कारण या वर्षातून एकदाच हा सण येत असतो. भद्रकाळ संपल्यानंतरच आपल्या भावाला आपल्याला प्रेमाने राखी बांधायची आहे. कारण भद्रकाळामध्ये चुकूनही राखी जी आहे तर ती भावाच्या मनगटावरती बांधली जात नाही, कारण हे अशुभ म्हटलं जातं. म्हणूनच यंदा रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या काळात
भद्रकाळ असणार आहे, वेळ कोणता आहे, मुहूर्त कोणता आहे, त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण, खडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? किंवा याचा परिणाम आपल्या गर्भवती स्त्रियांवरती होणार आहे का? याचे नियम काय आहे? सूतक काळ कशा पद्धतीने पाळायचा आहे? या चंद्रग्रहणाचे नियम कसे आहे? त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्रिया आपल्या माहेरी जात असतात. माहेरी गेल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधत असतात आणि आपल्या वडिलांना सुद्धा राखी बांधली जाते. आपल्या घरामध्ये जेवढेही भाऊ आहे, चुलत भाऊ आहे किंवा आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती आहेत, तर त्यांना राखी बांधली जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का, जेव्हा तुम्ही माहेराहून सासरी येता, त्यावेळी काही 4 गोष्टी असतात, त्या चुकून देखील तुम्हाला घरात आणायच्या नाही. जर सासरी परत येत असताना जर चुकून तुम्ही ह्या 4 गोष्टी घरामध्ये आणल्या, तर तुमच्या घरावरती संकट येईल. वरती आकस्मिक अकाली मृत्यूचं भय सुद्धा येऊ शकतं. घरामध्ये आजारपण वाढू शकतं. धन आणि आपल्या घरामध्ये गहू आहे किंवा तांदूळ आहे, तर त्यामध्ये बरकत राहत नाही. ते कधीही संपेल तुम्हाला कळणार नाही. घरात माता लक्ष्मी साथ देणार नाही. घरामध्ये पैसा येणार नाही. आर्थिक समस्यांचा ताण तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. म्हणून या गोष्टी 99% स्त्रियांना माहीत देखील नाही. म्हणूनच लक्ष्मी कायमचं घर सोडून जाईल आणि दरिद्री घरामध्ये येऊ लागेल. मग कोणती चूक आपल्याला करायची नाही. तर बघा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी येत असते. तर या दिवशी जो प्रारंभ होणार आहे नारळी पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनचा, तर तो 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि 28 ऑगस्ट सकाळी 9:47 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. परंतु आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उदय तिथीला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे जेव्हा सूर्योदयाने जी तिथी बघितलेली आहे, तर त्याला ग्राह्य धरलं जातं आणि त्या दिवशी उदय तिथीनुसार कोणताही सण हा आपण सूर्याला पाहून नमस्कार केला जातो. सूर्याला अर्पण केलं जातं. यानंतर या तिथीची सुरुवात होते. म्हणून पौर्णिमेचा तुम्हाला पूजा करायची असेल, तर सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत आपल्याला ही पूजा करायची आहे. तर आपल्याला रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण रक्षाबंधनच्या दिवशी राहू काळ आणि भद्रकाळ जो आहे तर तो बघत असतो, मानत असतो. या वेळेमध्ये राखी बांधली जात नाही भावाच्या मनगटावरती, कारण असं म्हटलं जातं की रावणाने आपल्या बहिणीकडून या भद्र काळामध्येच राखी बांधली होती. म्हणून त्याचा वर्षभरामध्ये ताप म्हणून राहू काळात राखी बांधली नाही. तर हे अशुभ म्हटलं जातं. त्यामागे असं म्हटलं जातं की असं जीवनामध्ये आपल्या काही समस्या असतात किंवा दुःख असते, दारिद्र्य असते, हे भावाच्या पाठी लागू नये. त्यानुसार भद्र काळामध्ये चुकूनही राखी बांधू नये. लंकेचा राजा रावण याने भद्र काळामध्येच आपल्या बहिणीकडनं ही राखी जी आहे तर रक्षासूत्र जे आहे तर ते बांधल्यामुळे एका वर्षाच्या आतच त्याचा सर्वनाश झाला होता. तेव्हापासून भद्र काळामध्ये कोणतंही रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं केलं जात नाही. कोणतेही शुभ कार्य मंगलमय किंवा वास्तुशांती केली जात नाही. म्हणूनच यंदा योगायोगाने रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ आलेला आहे. 1.5 तासाचा भद्रकाळ राहणार आहे. तर सकाळी सूर्योदयापासूनच आपल्याला हा भद्रकाळ चालू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी हा सण तुम्ही साजरा करू शकता. बघा, असं म्हटलं जातं की भद्रा आणि राहू काळ जो आहे तर तो प्रत्येक सणाच्या दिवशी असतो. प्रत्येक दिवशी विशिष्ट काळ हा एक राहू काळ म्हटला जातो. तर 2 तासाचा किंवा 1.5 तासाचा 90 मिनिटांचा हा राहू काळ असतो. तर या दिवशी राहू काळ जो आहे तर तो सकाळी म्हणजेच 28 तारखेला 11:05 पासून ते 12:35 पर्यंत असणार आहे. तर ही वेळ चुकू नका. या वेळेमध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं नाहीये. त्याचप्रमाणे रक्षाबंधन साजरं करण्यासाठी आपल्याला जो शुभ मुहूर्त राहणार आहे, शुभ मुहूर्त 3 शुभ मुहूर्त असणार आहे. तर पहिला शुभ मुहूर्त जो आहे तो म्हणजे या वेळेमध्ये असं म्हटलं जातं की आपण राखी बांधल्याने भावाच्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश आणि त्यालाही यश मिळणार आहे. म्हणून या शुभ मुहूर्तावरती राखी बांधली जाते. बघा, या दिवशी दुसरा शुभ मुहूर्त राहणार आहे. तो या दिवशी 2 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे जे शुभ मुहूर्त आहेत तर यंदा राखी बांधण्यासाठी सांगितले गेले आहेत. शक्य असेल तुम्हाला तर याच शुभ मुहूर्तावरती भावाला रक्षासूत्र बांधायचं आहे. राखी जी आहे तर ती बांधायची आहे. राहूचा जो दिवस आहे
आहे काळ आहे तर तो रक्षाबंधनच्या दिवशी 28 तारखेला राहणार आहे. तर हा दिवस आपल्याला सोडायचा आहे. त्याचप्रमाणे यंदा रक्षाबंधनच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. आता जरी चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नसेल तरीही याचे वेद जे आहेत किंवा नियम जे आहेत तर ती पाळण्याची शक्यता तुम्हाला नाही. गर्भवती स्त्रियांना कोणते नियम पाळायची गरज नाही. जर तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल तर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा सरळ आणि साधा सोपा मंत्र परंतु प्रभावशाली मंत्र तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणारच नाही, त्यामुळे याचा परिणाम किंवा याचं सूत्र पाळण्याची आपल्याला कोणतीही कुठलीही गरज म्हणून नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे नियम नक्की पाळायचे आहेत. बघा, भारतामध्ये हे न दिसल्यामुळे गर्भवती स्त्रियाला कोणतेही नियम पाळायची गरज नाही. आता बघा, माहेरावरून येताना तुम्ही कोणत्या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून देखील आणायच्या नाही. तर या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या माहेरी जात असते. माहेरी गेल्यानंतर तिची पिशवी जी आहे, बॅग जी आहे तर ती कधीच रिकामी येत नाही. आई जी आहे तर ती तिला प्रेमापोटी काही ना काही वस्तू ज्या आहेत तर त्या बॅग मध्ये टाकून देतच असते. म्हणूनच आपण सुद्धा या वस्तू घरामध्ये घेऊन येत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, या वस्तू आपण घरामध्ये आणल्यानंतर वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार पद्यपुराणामध्ये ह्या काही वस्तू असतात ज्या लोखंडापासून बनवलेल्या असतात. त्या कधीही माहेरावरून आपल्याला घरी किंवा सासरी आणायच्या नसतात. कारण जे लोखंड आहे हे राहू आणि केतूचं प्रतिनिधित्व करत असतो. आता प्रत्येक वस्तू ही लोखंडाचीच असते किंवा काही वस्तू अशा असतात ज्यामुळे आपल्या जीवनावरती याचा विपरीत परिणाम जो आहे तर तो होत असतो. तुमचा जो पती आहे, नवरा आहे तर तो मोठ्या संकटात आणि अडचणीमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि त्याच्या व्यवसायामध्ये अडचणी त्यांना निर्माण होऊ शकतात. या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण न कळत आपल्याकडून अशा चुका या रक्षाबंधनच्या दिवशी होत असतात. म्हणून वाईट परिणाम आहे किंवा दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. ज्यावेळी आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, वाईट दिवस येतात, त्यावेळी आपण असं म्हणत असतो की आपल्या नशिबात हे काय घडत आहे, मी असं काही चुकीचं काम केलेलं आहे की माझ्यासोबतच अशा घटना घडत आहे, कुणीतरी माझ्या घराला नजर दोष किंवा शत्रुबाधा किंवा नजरबाधा किंवा शत्रुपीडा लावलेली आहे का, किंवा माझ्या घराला कुणाची नजर लागलेली आहे का. पण आपण कळत न कळत अशा काही घटना ज्या आहे किंवा काही विपरीत काम जे आहे तर आपण ते स्वतःच करत असतो. तर अशा गोष्टी कोणत्या असतात त्या आपल्याला माहीत नसतात. बघूया, त्यामध्ये पहिली गोष्ट जी लोखंडाची वस्तू आहे ती आपण आईच्या घरी गेल्यानंतर काही अशा वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, घड्याळ असेल, त्याचबरोबर डब्बा असेल, पितळेच्या वस्तू असेल, त्याचबरोबर दिवा असेल किंवा तुम्ही एखादा कलश घेऊन येत असाल. ह्या वस्तू आहेत तर यामध्ये पंचधातूपासून बनवलेल्या वस्तू असतात. त्या पंचधातूमध्ये लोखंड सुद्धा असते. जर तुम्ही अशा लोखंडाच्या वस्तू जेव्हा घरामध्ये आणता त्यावेळी राहू केतू हा त्रास जो आहे तर जीवनामध्ये चालू होतो आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही. जेव्हा राहू केतू आपल्या कुंडलीमध्ये असतात त्यावेळी पैशाच्या समस्या देखील येतात आणि पैशाच्या समस्या आल्यामुळे आजारपण वाढतं. आजारपण वाढल्यामुळे घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकत नाही. म्हणून चुकूनही या वस्तू आणत असताना चुकूनही आणायच्या नाही. जर तुम्हाला आणायच्या असेल तर याचे तुम्हाला थोडेफार पैसे जे आहेत तर ते द्यायचे आहे आणि त्यानंतर ती वस्तू तुम्ही आणू शकता. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे बघा, काही मुली असतात त्यांचा लाड जो आहे तर तो माहेरी होतो, परंतु सासरी लग्न झाल्यानंतर त्यांचा हट्ट जो आहे, लाड जे आहेत तर ते कमी होतात. बऱ्याच महिला असतात तर त्यांना वाटत असतं की मी सासरी एवढं काम करते तरीही माझा मान सन्मान होत नाही. त्याचबरोबर मी जेव्हा आपल्या माहेरी होते तेव्हा मला कोणीच बोलत नव्हतं किंवा कोणताही हट्टीपणा जर मी केला तर त्यामध्ये संपूर्ण घर जे आहे, आई वडील जे आहेत तर ते माझे लाड जे आहेत तर ते पुरवायचे. जेव्हा आपण सासरी जातो त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अहंकार, राग जो आहे तर तो सहन करावा लागतो.
म्हणून पहिली गोष्ट जी आहे तर तो राग, हट्टीपणा जो आहे किंवा तापटपणा जो आहे तर तो कमी करायचा आहे. रक्षाबंधनाला गेल्यानंतर आपल्याला राग, अहंकार सोडूनच हे रक्षाबंधनचा जे आहे सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. बघा, यातील समोरची वस्तू आपण बघूया, की आपण आईकडून पापड आणतो, लोणचं आणतो किंवा काही कडधान्य वस्तू किंवा कढई आणत असतो किंवा काही जो वानोळा आहे तर तो आपल्या आई आपल्या मुलीला देत असते, ज्यामध्ये प्रामुख्याने लोणचं आणि पापड किंवा तुम्ही काही वस्तू असतात ज्यामध्ये आंबट असेल किंवा काही मिरच्यांचं लोणचं असेल, तिखट असेल, ते सुद्धा आपण आणतो. तर माहेराहून सासरमध्ये तुम्ही ज्यावेळी या वस्तू आणता तर हे चुकीचं म्हटलं गेलं आहे. कारण आंबट लोणचं म्हटलं जातं. आंबट लोणचं असल्यामुळे काय होतं, की आंबट वस्तू आपण सासरी आणतो, तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये आंबटपणा निर्माण होतो. म्हणजेच आपल्या घरामध्ये वादविवाद चालू होता. पती-पत्नीमध्ये एकोपा राहत नाही. त्यामुळे चुकूनही तुम्हाला लोणचं जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं नाही. यानंतरची चौथी वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ. जुनी वस्तू किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर अशा काही वस्तू असतात, कपडे असतात, जसं की भाऊजाईचे ते आपण घेऊन येतो किंवा तिथे आपले जुने वस्तू ज्या आहेत, चप्पल, बूट तर ज्या आहेत तर त्या आपण घरामध्ये घेऊन येत असतो. परंतु जेव्हा तिथे चपला तुम्ही ठेवता किंवा चप्पल तुम्ही घरामध्ये घेऊन येता, त्यावेळी त्या वस्तू वापरलेल्या असतात. अशा चप्पल किंवा बूट, शूज जे आहेत तर काही वस्तू वापरलेल्या असतात. तर त्या व्यक्तीने वापरलेले कपडे, चप्पल जीवनामध्ये ज्या घटना घडत आहेत, त्या घटना आपल्या जीवनामध्ये घडू लागतात. म्हणून वापरलेल्या वस्तू असेल तर आपल्याला माहेरी एखादी वस्तू पडून राहिली असेल, कोणी वापरत नसेल, ती वस्तू चुकूनही आपल्याला आणायची नाही. तसेच घरामध्ये जर तुम्हाला माता लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर ही चूक चुकूनही करायची नाही. या रक्षाबंधनच्या दिवशी भावाने सुद्धा आपल्या बहिणीला कोणतीही चाकू, सुई किंवा टोकदार वस्तू, धारदार वस्तू प्रामुख्याने गिफ्ट म्हणून द्यायचं नाही. त्याचप्रमाणे काचेच्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकून देखील भेट म्हणून द्यायच्या नाही. आता बघा, सासरी तुम्ही जेव्हा जातात त्यावेळी वास्तुशास्त्रानुसार माहेरून आणलेल्या धारदार वस्तू किंवा काचेची वस्तू असेल तर ते पती पत्नीमध्ये नातेसंबंध, प्रेम कमी करत असते. त्या वस्तूमुळे जीवनामध्ये कटुता निर्माण होते, वादविवाद निर्माण होतात. म्हणून घरामध्ये कौटुंबिक कलह, वादविवाद निर्माण होतात आणि पतीच्या डोक्यावरती मानसिक ताण, तणाव जो आहे तर तो वाढायला सुरुवात होते. आयुष्यामध्ये संकट, आजारपण आणि आरोग्याच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या उद्भवायला सुरुवात होत असते. म्हणूनच आपल्याला माहेरावरून येताना ह्या ज्या सांगितल्याप्रमाणे वस्तू आहेत तर त्या कधीही आणायच्या नाही. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.